महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियमन 2006 हा दिनांक 27/2/2006 रोजी अंमलात आणलेला आहे। सदर अधिनियमान्वये सार्वजनिक नाले, रस्ते, पाणथळ जमीन, पडीत जमीन, जलाशय, लोकांना दिसेल अशी जागा यामध्ये अविघटनशील कचरा फेकण्यास किंवा साठवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने शिर्डी नगर पंचायतने ठराव क्रमांक 2 नुसार प्लास्टिक बंदी पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे। त्यानुसार प्लास्टिक बंदी कारवाईच्या अनुषंगाने काल मुख्याधिकारी शिर्डी नगर पंचायत यांच्या आदेशानुसार सहाय्यक कार्यालय निरीक्षक महेंद्र भीमसेन ताकपिरे यांच्या अधिपत्याखालील पथकाने शहरातील विविध दुकानांवर छापा घातला असता 200 ते 300 किलो प्लास्टिक आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे। या पथकामध्ये शिर्डी पंचायत कार्यालयाचे राजेंद्र गगे, रावसाहेब म्हस्के, कारभारी मालकर, अण्णा खरात, शशिकांत गोंदकर, बाळासाहेब शेलार, नसीर शेख, पाणी पुरवठा अभियंता अमोल दातीर तसेच अतिक्रमण पथकातील कर्मचारी हजर होते। महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियमन 2006 मधील शास्तीच्या तरतुदीनुसार प्रथम अपराध म्हणून 5000 रुपये दंड आकारण्यात येऊ नये याबाबतची सदरची नोटीस संबंधित दुकानदारांना बजावण्यात आली आहे। सदर नोटीस मिळाल्यापासून 3 दिवसांमध्ये खुलासा करणे संबंधित दुकानदाराला बंधनकारक आहे, अन्यथा संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र अविघटनशील कचरा अधिनियमन 2006 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी सांगितलं। तसेच शिर्डी नगर पंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांनी प्लास्टिक बंदीबाबत शिर्डी नगर पंचायतीला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं। आज दिनांक 27 नोव्हेंबर 2015 रोजी कार्यालयाचे सहाय्यक कार्यालय निरीक्षक श्री महेंद्र ताकपिरे यांच्या मार्गदर्शनाखालच्या पथकानं प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती करूनही जे व्यावसायिक प्लास्टिक ठेवतात त्यांच्या व्यावसायिक आस्थापनावर अचानक धाड घालून साधारणतः 200 ते 250 किलो इतक्या मोठ्या प्रमाणातला प्लास्टिकचा साठा जप्त केलेला आहे। दिनांक 20 नोव्हेंबर पासून आम्ही सतत नगर परिषदेनं सर्व विभाग प्रमुख आणि आमचे सगळे कर्मचारी यांच्या माध्यमातून शहरामध्ये प्लास्टिक बंदीच्या बाबतीमध्ये सतत पथकं पाठवून त्यांच्याकडून प्लास्टिक जिथे जिथे आहे त्या ठिकाणी ते ताब्यात घेण्याचे आम्ही प्रयत्न केले होते। आज तब्बल 7 दिवसानंतरही ती कारवाई चालू होती। या बाबतीमध्ये वारंवार सन्माननीय सभागृहान आणि सन्माननीय नगरसेवक यांनीही प्लास्टिकच्या वापराच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली होती। त्याचबरोबर माननीय शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत प्लास्टिक बंदी हा सगळ्यात मोठा विषय हाती घेण्यात आला होता। त्याचाच एक भाग म्हणून ही जनजागृती पाठीमागच्या 7 दिवसापासून चालू होती। परंतु आज वारंवार सांगून काही जणांकडे प्लास्टिक मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत असल्यामुळे नाईलाजानं अशा कठोर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागत आहे। आणि मी यापुढेही आणि यापूर्वीही सांगितल्याप्रमाणे प्लास्टिकच्या बाबतीमध्ये जेही अशा पद्धतीचं नियमाचा भंग करतील त्यांच्यावर नक्कीच महाराष्ट्र अविघटनशील कचरा अधिनियमाच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। त्याचबरोबर शासनाच्या 50% पेक्षा 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशवीवर बंदी असण्याचा निर्णय आणि त्याचबरोबर सन्माननीय सभागृहाने घेतलेला संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय या दोन्ही गोष्टीची अंमलबजावणी अतिशय कठोरपणे करण्याचं मानस नगरपंचायतीचं आहे। यापुढेही या पद्धतीच्या योजना किंवा या पद्धतीच्या कारवाया आम्ही करत राहू। मात्र या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, शिर्डीतला प्रश्न कचऱ्याचा अत्यंत भीषण आणि गंभीर होत असताना आपली एक जबाबदारी म्हणून प्लास्टिक वापरावर फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्बंध करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे। आणि या माध्यमातून मी परत एकदा विनंती करतो की आपण प्लास्टिक वापराचा मोह टाळावा आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक अशा प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता, पर्यावरणाला अपाय करणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता पर्यावरणपूरक कागदी किंवा कापडी अशा पिशव्यांचा वापर करावा आणि नगर परिषदेत सहकार्य करावं। स्वच्छ शिर्डी आणि सुंदर शिर्डी या आपल्या ध्येयाप्रती आपण कटिबद्ध राहावं। पुन्हा एकदा मी त्यांना आवाहन करतो। धन्यवाद। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।